कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पौराणिक शिव आणि वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार म्हणजे खंडोबा। असं म्हणतात भगवान शंकराने खंडोबाचा अवतार घेऊन पृथ्वीवरील मल्लासूर दैत्याचा वध केला। या युद्धाचं वर्णन ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहूया। लाइट्स, कॅमेरा, ड्रामा। ओम अग्नेय नमः, ओम अग्नेय नमः। ऋषीगणांनो, आज हे अचानक काय होत आहे? हे यज्ञकुंड कसे खेचले गेले? एखादी मायावी शक्ती ही घटना घडवते आहे का? हे धाडस कोणाचे? कोणी सामान्य मानव हे करू शकत नाही। कोण आहेस तू? आमच्या समक्ष प्रकट हो, अन्यथा आम्ही तुला श्राप देऊ। अरे मुलांनो, शापाने भयभीत होईल असं आम्ही नव्हे। कोण आहेस तू? आमच्या यज्ञात विघ्न कशासाठी आणतो आहेस? यज्ञात बाधा टाकणे हेच आमचे कार्य आहे। ऋषीगणांचे कर्दन काळ बनी आणि मल्ल आहोत आम्ही। ऋषीगणांनो, काहीतरी उपाय सुचवा, अन्यथा आपला अंत निश्चित आहे। आता यावर उपाय भगवान विष्णू सांगू शकतील। त्वरित नारायणाचे आवाहन करू। ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः। मुनिवर, आपण निष्कारण भयभीत होऊ नका। मनिमल्ल दैत्यांचा संवार भगवान शंकरांकडून होणार आहे। शिवांचा खंडोबा हा अवतार दैत्यनाशाचे कार्य करेल आणि या कार्यात मी त्यांचा प्रधान म्हणून सहकार्य करेल। तुम्ही निश्चिंत जा, महादेव आपणाला संकटमुक्त करतील। मल्लांनो, तुमच्या पापांचा अंत होणार। युद्धात सज्ज व्हा। खंडोबा असो नाही तर आणखी कोणी, आम्हाला कोणी संपवू शकत नाही। आम्हाला वरदान प्राप्त आहे। मनी देत्या, या सर्वांना लाथेने उडून देऊ, चिरडून टाकू। आता तुम्हाला क्षमा नाही। तुम्ही माझ्या सहन शक्तीचा अंत पाहिला आहे। प्रधान, युद्धाची घोषणा करा। वा, सदानंदाचा यकोट, सदानंदाचा यकोट। भंडारा ह्यो भक्ती भावाचा, आधार त्याच्याच नावाचा।
नाही तो क्षमेसाठी अपात्र ठरतो. मृत्यूदंड हेच तुला शासन. मी आपणा शरण आलो आहे खंडेराया. या मल्लाचा वध करून आपण मल्हारी या नावाने भूलोकावर सत्ता करावी. माझी अखेरची इच्छा आपण मान्य करावी. तथास्तु. या जेजुरी गडावरच माझे वास्तव्य असेल. जेजुरीचा खंडेराया मल्हारी मार्तंड खंडोबा अशा नावाने भूलोकाचा मी सांभाळ करीन. तथास्तु. येळकोट, येळकोट, जय मल्हार. येळकोट, येळकोट, जय मल्हार. जोरदार टाळ्या. हाऊसफुल परफॉर्मन्स मिळालेला आहे. येळकोट, येळकोट. जय मल्हार. संकर्षण, काय सांगशील? येळकोट येळकोट जय मल्हार. आज खंडेरायांची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलीत. अर्जुन साहेब, तुम्ही स्वामी समर्थ होता तेव्हा अंगावरती शहारा आणता. तुम्ही पांडुरंग होता तेव्हा काळजाला घर करून जाता, पाझर फोडता. आणि तुम्ही खंडेराय होता तेव्हा अंगामध्ये स्फुरण देता. काय चाललंय काय तुमचं? काही बोलायसारखं राहिलेलं नाहीये. अत्यंत ताकदीचा परफॉर्मन्स होता आणि त्या सगळ्या सैन्यांची आठवण म्हणून येळकोट हा गजर पडला. हे स्मरण आहे. तर तसं मला वाटतं तुम्हाला ज्यांनी साथ दिली त्यांच्या साथीमुळे हा ऍक्ट इतका छान झाला. मस्त, अमेझिंग. अत्यंत पॉवरफुल असा ऍक्ट होता. आणि कसं आहे की ही गोष्ट पुन्हा एकदा नव्याने आम्हाला कळली, पुन्हा एकदा आम्हाला ती आत्मसात करता आली, पुन्हा एकदा त्याचं एक वेगळं रूप आम्हाला पाहता आलं. आणि ते सगळं या लोकांमुळे. अर्जुन जेव्हा कुठलीही भूमिका करतो ना ती 100% नाही तो 200% करतो. आणि मला त्याचं एवढं कौतुक आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी उत्कृष्ट अशी साथ दिली. आउटस्टँडिंग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.